बोको हराम सारखी संघटना, लष्करी तोयबा, अल कायदा यांनी हातामध्ये बंदूक घेऊन इस्लामच्या नावानं दहशतवाद जगाच्या नकाशावरती आणला आणि बगदादी सारखा दहशतवादी मोडक्या नेता तर स्वतःला खलिफा मानूनच इस्लामच्या नावे दहशतवादाचा निंगाणाच त्यांनी सबंध जगभर सुरू केला। अशा वेळेला जगातल्या 700 कोटी लोकांसमोर एक संभ्रम निर्माण झालेला आहे। खरा इस्लाम मोहम्मद पैगंबरांचा शांततावादी इस्लाम की स्वतःला खलिफा मानणाऱ्या बगदादीचा दहशतवादी इस्लाम? मी नॉन मुस्लिम याचं निर्णायक उत्तर माझ्या अभ्यासानुसार देतो। बगदादीचा इस्लाम खरा इस्लाम नव्हे, मोहम्मद पैगंबर साहेबांचा शांततावादी इस्लाम हाच खरा इस्लाम। आणि याच इस्लामचा संदेश मानवतावादी संदेश, समतावादी संदेश, शांततेच्या साठी, सहजीवन अर्थपूर्ण करण्यासाठी, जगातल्या सर्व प्रत्येक माणसाच्या विकासासाठी देण्याच्या दृष्टीनं जमाते इस्लाम हिंद ही संस्था यावर्षी 4 वर्षानंतरची एक नवी संकल्पना म्हणून अवेअरनेसच्या संदर्भात संबंध महाराष्ट्रात आणि देशामध्ये ही संकल्पना रुजू पाहत आहे। मुस्लिम प्रवाहाच्या एकूण इतिहासामध्ये आणि वर्तमानामध्ये अनेक संस्था आणि संघटना कार्यरत असताना राष्ट्रीयत्व पचवणारी, मोहम्मद पैगंबर साहेबांच्या इस्लामच्या तत्वज्ञानाला खऱ्या अर्थानं सर्वार्थाचा न्याय देणारी, कर्मठपणाची भूमिका बाजूला ठेवून बहुधार्मिक बहुसांस्कृतिक भारतामध्ये आणि जगामध्ये इस्लामच्या तत्वानुसार माणसाच्या कल्याणाचा विचार मांडू पाहणारी जमाते इस्लामी हिंद ही संस्था अत्यंत उदारमतवादी आहे। याबद्दल या संस्थेचे सचिव, राष्ट्रीय सचिव सन्माननीय मोहम्मद भाई आणि त्यांचे अध्यक्ष, महाराष्ट्रातले सर्व पदाधिकारी, या सर्वांचं एक नागरिक म्हणून, भारताचा नागरिक, विश्वाचा शांततावादी नागरिक म्हणून त्यांचं जाहीर अभिनंदन करतो। मित्रांनो, इस्लामच्या एकूण इतिहासामध्ये प्रचंड गैरसमज पेरले गेले, पसरले गेले। इस्लामचा खरा अर्थ शांतता असताना इस्लामच्या नावावरती हिंसेचा आरोप का करण्यात येतो आहे? याला इस्लामच्या परंपरेतील मौलवींचा किती वाटा आहे आणि इस्लामच्या बाहेरील लोकांचा दुष्टावा, अज्ञान, गैरसमज किती कारणीभूत आहे? या प्रश्नांच्या उत्तरामध्ये आपल्याला इस्लामचा मूळ अभ्यास करण्याची गरज मला वाटते। आमच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी आपल्यासमोर प्रामाणिकपणे सांगितलं की इस्लाम बद्दलचे गैरसमज पोहोचवण्यामध्ये आम्ही मुस्लिम परंपरेतले लोकच त्याला कारणीभूत आहोत। 20 कोटी जनतेचा हा संबंध मुस्लिम लोकांचा, हा भारतातला अस्तित्व 10% लोकांपर्यंत जर कुराण पोहोचत नसेल आणि ते कुराणची सही अशा प्रकारची अर्थाची मांडणी होत नसेल तर मग मुस्लिम माणसाबद्दल, समुदायाबद्दल आणि धर्माबद्दलचे जे गैरसमज पेरले गेले आणि पसरवले गेले गुन्हाकारामध्ये, त्याची एका अर्थाची काही प्रमाणातली जबाबदारी मुस्लिम समाजातल्या अज्ञानाच्या संदर्भात आपल्याला तपासावी लागेल। भारतातलं सहजीवन हे 125 कोटी लोकांचं सहजीवन आहे। त्यामध्ये बहुसंख्याक हिंदू असले तरी 18 ते 20 कोटी मुसलमान, 14 ते 15 कोटी आदिवासी, 12-13 कोटीचे संबंध बुद्धिस्ट जे ईश्वर मानत नाहीत, काही जैन, काही शीख आणि काही अल्पसंख्याक ख्रिश्चन। ही भारताची बहुसांस्कृतिक आणि बहुधार्मिक ओळख ही जर समजून घ्यायची असेल तर आम्हाला आमच्या धर्माच्या अहंता आणि अस्मिता काही प्रमाणात आपल्याला थोड्याशा पातळ कराव्या लागतील, मागे ठेवावे लागतील।
इस्लामची मुळातली उदाहरणता आमच्या मागणीकराने आपल्यासमोर फार चांगल्या समर्थ शब्दात मांडलेली आहे. माझ्या आयुष्यातला हा पहिला पोलीस ऑफिसर आहे उपायुक्त पदावरचा की ज्या पोलीस ऑफिसरनी मुळातून कुराण वाचलेला आहे, मोहम्मद पैगंबराची जीवनी वाचलेली आहे आणि पैगंबर साहेबांवरचे आणि इस्लामवरती असणारे सर्व आरोप एका संबंध अभ्यासाच्या ताकदीवरती हुटावूट करून पळवून लावून त्यांनी मूळ इस्लामचा गाभा आणि पैगंबर साहेबांचं जे करुणावे अशा प्रकारचं मानवतावादी भूमिकेतलं मूल्य ते आपल्या समोर मांडलेलं आहे. मुस्लिम माणसाला सुद्धा इस्लामच्या बद्दलची एवढी सम्यक माहिती असेल त्याची शाश्वती देता न येणाऱ्या कालखंडामध्ये नॉन मुस्लिम परंपरेतल्या एका पोलीस ऑफिसरनं एवढी प्रगल्भ मांडणी इस्लामची करावी याबद्दल संबंध पोलीस डिपार्टमेंटचं मी जाहीर अभिनंदन करतो आणि पोलीस महासंचालकापर्यंत या माणसाची प्रगती होत झाली अशी मी शुभेच्छा त्याला व्यक्त करतो. ज्या देशातला पोलीस ऑफिसर एवढ्या समतोल आणि परिपक्व विचार करू शकतो त्या देशातल्या मुस्लिमांसह सर्व अल्पसंख्याकांना काळजी करण्याचं कारण मला वाटत नाही. हे मी आपल्याला सांगू इच्छितो. पोलीस डिपार्टमेंटमध्ये प्रचंड जातीवाद आहे असं म्हटलं जातं किंवा काही प्रमाणात आरएसएसच्या प्रवृत्तीची माणसंपणात अशा प्रकारचे ग्रंथ लिहिले गेले. पण राहुल मागणीकरांचं हे ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर आहे की या माणसाची विचार करण्याची पद्धती, या माणसाची विचार अभिव्यक्त करण्याची पद्धती. जालना परभणीची उदाहरण सांगताना त्यांनी या जमाते इस्लामच्या हिंदच्या संस्थेच्या संदर्भातलं एक सुंदर एक वाक्य ते बोलले की ज्या संबंध भारतामध्ये जातीवाद आणि धर्मवाद रोखण्याच्या दृष्टीनं शांततेचे जे मोजके आणि महत्वाचे प्रयत्न चालू आहेत त्याच्यामध्ये जमाते इस्लाम हिंद ही संबंध भूमिका ही संस्था अत्यंत महत्वाची आहे. एका पोलीस ऑफिसरचं जमाते इस्लामच्या हिंदच्या संस्थेला असणारे हे जाहीर सर्टिफिकेट सरकार आणि समाजाच्या दृष्टीनं ते अधिक आत्मपरीक्षणात्मक भूमिका घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. ते साधे पोलीस ऑफिसर नाही, उपायुक्त पदावरचा माणूस आहे आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक विधानाला महत्वाचं एक मूल्य आहे. आता समाजानं विशेषतः हिंदू समाजानं बाकीच्या अल्पसंख्याक समाजानं इस्लाम बद्दलचे गैरसमज किती जोपासायचे आणि का जोपासायचे याबद्दलची मागणी त्यांनी स्वीकारणं मला आवश्यक वाटतं. अल्लाशिवाय कोणीही पूज्य नाही, कोणीही आदरणीय वंदनीय अशा प्रकारची श्रद्धा आणि अशा प्रकारचं सूत्र कुराणमध्ये आलेलं आहे आणि म्हणून कलमा ए तैयबा अशा प्रकारच्या या सूत्रातून ईश्वराचं अल्लाहचं हे श्रेष्ठत्व सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न आहे. इस्लामचं प्रेषितत्व मोहम्मद पैगंबर साहेबांच्या माध्यमातून ज्यावेळेस पुढे येतं त्यावेळेस 40 वर्षापर्यंत एक सामान्य व्यक्ती 40 वर्षानंतरच्या आयुष्यामध्ये मात्र संबंध कुराणच्या आयाती आपल्या संबंध मेंदूवरती आणि आपल्यावरती अवतरित करून घेत असताना जगाला एक शांततावादी धर्म, एक शांततावादी मानवतावादी अशा प्रकारचा एक कुराण सारखा एक ग्रंथ देण्याची भूमिका पैगंबर साहेबांनी ऐतिहासिकरित्या ही पेरलेली आणि संबंध समाजाला दिलेली आहे. इस्लाम फक्त मुसलमानांचा आहे का? कुराण हे फक्त मुसलमानांसाठी आहे का? याचं उत्तर निर्णायकपणे द्यावं लागेल, नाही. कुराण सर्वांसाठी आहे आणि इस्लाम हा धर्म सर्व मानव जातीसाठी आहे. कारण कुराणच्या परंपरेमध्ये यापूर्वीही प्रेषित होऊन गेलेले आहेत, यापूर्वीही धर्मग्रंथ झालेले आहेत. अशा प्रकारची लिबरल मांडणी करण्यात आलेली आहे आणि म्हणून यापूर्वीचे सर्व धर्मग्रंथ, यापूर्वीची सर्व प्रार्थना स्थळ आणि समकालीन प्रार्थना स्थळ इस्लामच्या परंपरेमध्ये ही प्रमाण मांडण्यात आली आहे. मैं आपसे दरख्वास्त करूंगा जरा ये गडबड बंद करो प्लीज. एक बात हे वाटप बंद करा, थांबा नंतर द्या. मित्रो, इस्लामची भूमिका ही एका संकुचित धर्मापुरती मर्यादित नाही. मौलवींनी किती प्रमाणात संकुचित केली हा आत्मपरीक्षणाचा मुद्दा आहे. काफीरच्या संदर्भातली आता केलेली मागणी आता चर्चा करतो आम्ही. काफीर म्हणजे हिंदू नव्हे, काफीर म्हणजे लपवणारा आणि तो चांगल्या अर्थाने शब्द आहे. शेतकऱ्याला सुद्धा काफीर म्हटलं गेलं असं म्हणाले. मी म्हणजे हे चुकलं की काय? बी तो मातीमध्ये बुडवतो लपवतो त्याला काफीर म्हणतात, चांगल्या अर्थाने काफीर म्हटलेलं आहे.
माझ्या दृष्टीनं काफीर म्हणजे आपल्या मनातले शरीरातले जे विकार आहेत त्याच्या विरुद्ध लढणं म्हणजे जिहाद आहे आणि त्याला तो काफीर म्हटलेला आहे. सत्याचा जो विरोधक आहे तो काफीर आहे. या दृष्टीनं मुस्लिम परंपरेतल्या अशा प्रकारच्या तत्वज्ञानात्मक सूत्रांची मांडणी करत असताना आपले गैरसमज हिंदू समाजातले आणि इतर समाजातले गैरसमज दूर करण्यासाठी कुराणचं प्रसारण, कुराणच्या संबंध भाष्य परंपरा या पोचल्या पाहिजे. मौलाना आझाद सारख्या मौलानांनी जो मौलवी परंपरेतले विद्वान आहेत, जे सर्वार्थाचे राष्ट्रभक्त आहेत, अशा मौलवी परंपरेच्या कुराण भाषाला ही मुस्लिम परंपरेमध्ये फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही हे मुस्लिम स्कॉलरचं म्हणणं आहे. आणि मग म्हणून मौलाना आझादची परंपरा या देशामध्ये रुजली, ज्यांनी काँग्रेसनं स्वीकारलं, पण मुस्लिम परंपरा मात्र मौलानाला फारशा प्रमाणात प्रतिसाद देत नसेल तर मग जे स्कूल्स आहेत इस्लाम मधले, त्या स्कूल्स मधला आपसातला जो संघर्ष आहे तोही संपला पाहिजे. जगातली अशांतता, मनातली अशांतता, कुटुंबातली अशांतता, समाजातली अशांतता आणि भारताच्या गावागावातली अशांतता हा सर्वात महत्वाचा आणि मोठा महत्वाचा प्रश्न तुमच्या आमच्या समोर आहे. अशा परिस्थितीमध्ये जमाते इस्लाम हिंदने हे जे स्वीकारलेलं आव्हान आहे, शांततेसाठी इस्लाम, सुधारणेसाठी इस्लाम, विकासासाठी इस्लाम, समते आणि मानवतेसाठी इस्लाम, ही जी इस्लामची व्यापक भूमिका आहे ती एका धर्माच्या, एका देशाच्या नकाशामध्ये बंदिस्त होणारी अशा प्रकारची ती भूमिका मला वाटत नाही. आणि म्हणून या देशामध्ये मुस्लिमांचं अस्तित्व हे अर्थपूर्ण व्हायचं असेल तर राष्ट्रीयत्व समजून घेण्याची गरज आहे. आणि राष्ट्रीयत्व समजून घेण्यासाठी मुस्लिमच्या या संबंध परंपरेमध्ये कुराणमध्ये सूत्र आहे. मुसलमान माणूस ज्या देशामध्ये जन्माला येतो त्या देशाच्या मातीवरती आणि संस्कृतीवरती त्यानं प्रेम केलं पाहिजे, ही कुराणची संबंध मांडणी आहे. आणि मग भारतामध्ये जन्माला आलेला मुसलमान हा भारताच्या मातीवरती आणि संस्कृतीवरती प्रेम करणारा मुसलमान आहे. मुसलमानाच्या संदर्भात शेजारचा माणूस जर दुःखी असेल, तो बुद्धिस्ट असेल, तो ब्राह्मण असेल, तो मारवाडी असेल, तो मराठा माळी असेल किंवा आणखी कुणी असेल, तो जर दुःखी असेल तर शेजारी राहणारा मुसलमान हा खरा मुसलमान नव्हे. ही पैगंबर साहेबांची शिकवण आहे. जे मुसलमान होणे एवढं साधी गोष्ट नाहीये. दाढी वाढवली, नमाज पडला म्हणजे मुसलमान झाला असं होत नाही. रोजा करणारा मुसलमान सकाळपासून संध्याकाळपर्यंत 13-14 तासाचा पाण्याचा घोट घेत नाही, थुंकी सुद्धा गिळत नाही. आणि ही जी निष्ठा आहे ती विकारावरती मात करणार हे इस्लामचं दीन आहे, अध्यात्म आहे. दीन बदलत नाही हे मौलानांचं सुद्धा म्हणणं आहे. आणि म्हणून कुराणच्या परंपरेमध्ये विकाराच्या विरुद्ध, माणसाच्या पशुत्वाविरुद्ध भूमिका घेतलेली आहे. त्यावर मात करूनच माणूस उभा राहू शकतो. आणि म्हणून हे संबंध जगातल्या गरिबांची काळजी वाहणारा इस्लाम, व्याज घेणं हराम म्हणणारा, सावकारीला विरोध करणारा इस्लाम, मग पैगंबर साहेबांचा इस्लाम. आणि आपल्याला आमच्या खान साहेबांनी सांगितलं आपल्याला, लहान मुली अरबांच्या ज्यावेळी जन्माला येत असत मातीमध्ये गाडण्याची परंपरा होती. पैगंबरांच्या डोळ्यात अश्रू आले, कारण पैगंबर साहेबांना करुणा सागर म्हणून म्हटलेलं आहे. करुणा सागर. पैगंबर साहेब हे हातात तलवार घेतात, पण ते लादल्यानंतर, युद्ध लादल्यावर मारेकरांना क्षमा करणारे मोहम्मद पैगंबर, स्त्रियांच्या सन्मानासाठी जीव संबंध आयुष्य खर्ची घालणारे मोहम्मद पैगंबर, आपल्यापेक्षा वयानं 15 वर्ष मोठा असणाऱ्या महिलेशी, खदिजाशी लग्न करणारे आणि स्त्रीचा सन्मान करणारे मोहम्मद पैगंबर, ज्या काळामध्ये इतर धर्मामध्ये स्त्रियांना माणूस म्हणूनच किंमत नव्हती, अस्तित्व नव्हतं, त्या काळामध्ये विधवेचा सन्मान या पैगंबर साहेबांनी केला. ते म्हणाले, आईच्या पायाखाली जन्नत असते. मातृत्वाचं इतकं महान मंगल अशा प्रकारचं काव्यात्मक सूत्र, सांस्कृतिक सूत्र जगामध्ये कुठल्याही वाङ्मयामध्ये नाही. ते केवळ कुराणमध्ये आहे, केवळ कुराणमध्ये आहे. जन्नत आणि इतकं महत्व त्यांनी सांगितलं. जहन्नम आणि जन्नत या दोन वेगवेगळ्या एकमेकाच्या विरोधातल्या परंपरा त्यांनी जरूर सांगितल्या. आणि जन्नतचं अस्तित्व
मातृत्वाच्या मातेच्या पायाखाली ठेवलेला आहे.